नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत ढाब्यावर मिळतो तसा अख्खा मसूर. कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार केलेला हा अख्खा मसूर चवीला इतका अप्रतिम होतो की खाल्ल्यानंतर देखील जिभेवर चव रेंगाळत राहते. या पद्धतीने केलेला अख्खा मसूर एक वेळ खाल तर नेहमी याच पद्धतीने बनवाल इतका तो छान होतो. अख्खा मसूर थोड्याफार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, पण आज इथं आपण केलेल्या पद्धतीने अख्खा मसूर चवीला अप्रतिम होतो. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी भांड्यामध्ये भिजवलेले मसूर घेतलेले आहेत. मसूर मी 4 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. भिजवण्याआधी मसूर 1 कप होते, म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर 200 ग्राम. 4 तासामध्ये मसूर अगदी व्यवस्थित भिजले जातात. 7-8 तास भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे. मसूर मी आधीच स्वच्छ निवडून घेतले होते. नंतर ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर भिजत घातले. आता मी यातलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. आपण पुढची तयारी करूया. अख्खा मसूर करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये पाव कप तेल घातलेलं आहे. तेल हलकं गरम होऊ द्या आणि यामध्ये मी 2 तमालपत्र घातलेले आहेत. लहान आहेत म्हणून 2 घातले, मोठे असतील तर 1 घातलं तरीही चालेल. आणि यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं पण हलकं फुलू द्या. जिरं हलकं फुलून आलं की यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथं मी 5 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. अख्खा मसूर करताना आपल्याला कांद्याचं प्रमाण जास्ती घ्यावं लागतं. वजनी म्हणाल तर जवळपास अर्धा किलो कांदे असतील. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जास्ती प्रमाणात आहे, तो आपल्याला भाजून घ्यायलाही तितकाच वेळ लागणार आहे. कांदा छान भाजून होईपर्यंत असं आपण सतत चमच्याने ढवळत राहूया. जवळपास 8 ते 10 मिनिटं मी कांदा अगदी छान भाजून घेतला. बघा, हलका सोनेरी रंग आलेला आहे, पण कांदा पूर्ण भाजला गेलेला नाही आहे. आता आपण यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे. इथं मी 12 ते 15 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला लावून अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. वाटताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, म्हणून तुम्हाला आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्ती दिसत असेल. आलं लसूण पेस्ट आपण मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. आलं लसूण पेस्ट परतून झाली की यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं, म्हणजे कांदा टोमॅटो अगदी छान परतलं जाईल, त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि अगदी मऊ होईल, म्हणजे आपली ग्रेव्ही मिळून येईल. आता काही ठिकाणी अख्खा मसूर करताना अजिबात टोमॅटो वापरत नाहीत. तुम्हाला टोमॅटो न घालता देखील अख्खा मसूर करायचा असेल तर तसाही करू शकता. टोमॅटो फोडणीमध्ये मिक्स करून झालं की यावर 4-5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि मध्ये मध्ये झाकण काढून ढवळून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो छान भाजला जाईल आणि तो अगदी मऊ होईल. 4-5 मिनिटं वाफेवर फोडणी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता फोडणीला अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. कांदा टोमॅटो अगदी आपल्याला हवा तसा छान मऊ झालेला आहे, मस्त मिळून आला आहे. एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया. यानंतर आपण बाकी मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद घालायची, 1 टेबलस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून जिरं पावडर, 2 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट आणि 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी. आता आपण हे सगळे मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम लो करायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता मी इथं फोडणीमध्ये पुरेसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही घेतलेल्या फोडणीमध्ये जर तेल कमी झालं असेल आणि मसाले घातल्यानंतर फोडणी कोरडी वाटत असेल तर मग त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले कोरडे झाले आणि ते करपले तर मग आपल्या पदार्थाची चव बिघडून पदार्थ खाताना कडवट लागतो. आता ढाब्यावर अख्खा मसूर करताना फक्त कांद्याची फोडणी तयार करतात. त्यामध्ये हळद आणि तिखट घालून अख्खा मसूर तयार केला जातो आणि जेव्हा अख्खा मसूर सर्व केला जातो तेव्हा तो आवडीनुसार त्यामध्ये लसूणी फ्लेवर किंवा फक्त प्लेन अख्खा मसूर अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मसूर सर्व केला जातो. पण आता आपण घरातच अख्खा मसूर तयार करतो आहे, म्हणून त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट पण घातलेली आहे आणि धणे जिरे पावडर पण घातलेली आहे. अख्खा मसूर करताना तुमच्या आवडीनुसार थोडाफार बदल करू शकता. बघा, मसाल्यांना अगदी छान तेल सुटेपर्यंत मी मसाले परतून घेतलेले आहेत. कढईच्या कडेने पण बघाल तर तुम्ही मसाल्यांना तेल अगदी छान सुटलेलं आहे. आता आपली ही फोडणी तयार आहे. आपण यामध्ये भिजवलेले मसूर घालणार आहोत. मसूर आपण आधी शिजवून घेतलेले नाही आहेत, फक्त ते पाण्यात 4 तास भिजवून घेतलेले आहेत. आपण हे डायरेक्ट फोडणीमध्ये शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपण तयार केलेला मसाला अख्ख्या मसूरमध्ये अगदी छान मुरला जाईल. आणि आता आपण मसूर आधी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
मसूर फोडणीमध्ये मिक्स करून झाला की यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, मसूर लवकर शिजला जातो आणि जेव्हा अख्खा मसूर तयार होतो तेव्हा पाणी वेगळं मसूर वेगळा असा होत नाही। छान दाटसर असा आपला अख्खा मसूर तयार होतो। इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर गरजेनुसार अजून पाणी घालून अख्खा मसूर शिजवून घ्यायचा। जवळपास 1.5 लिटर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे बघा। आणि आता आपण गॅसची फ्लेम हाय करून याला उकळी येण्याची वाट पाहूया। तसंही आपण यामध्ये गरम पाणी घातलं, अगदीच लगेचच उकळी येते बघा। अख्खा मसूरला अगदी छान उकळी आलेली आहे। पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवर मसूर शिजेपर्यंत आपण शिजवून घेऊया। मध्ये मध्ये आपण चेक करायचं मसूर शिजलेत का। जर नसतील शिजले तर मग अजून पाणी हवं असेल तर गरम पाणीच घालायचं। थोडंसं पोकळ यावर झाकण ठेवूया म्हणजे शिंतोडे बाहेर उडणार नाहीत आणि मसूर पटकन शिजला जाईल। थोड्या थोड्या वेळाने तळापासून ढवळून घ्यायचं आहे, कारण मसूरची भाजी शिजल्यानंतर दाटसर होत जाते, ती तळाला लागू शकते। मीडियम फ्लेमवर साधारण 10 मिनिटं मी मसूर शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला दाटसर अख्खा मसूर तयार आहे। एक वेळ तळापासून ढवळून घेऊया। अख्खा मसूरचा घरभर इतका सुगंध सुटलाय की सुवासानेच भूक चाळवली आहे। आता आपण मसूर शिजलेत का बघूया। हाताने चेक करायचं, अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, अजिबातच कच्चा राहिलेला नाही आहे। हाताने दाबला असता व्यवस्थित स्मॅश होतोय। कॅमेऱ्यामध्ये ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल। आता आपण पुन्हा एक वेळ छान ढवळून घेऊया। यानंतर आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आधी आपण आलं लसूण पेस्ट करताना पण थोडी कोथिंबीर घातली होती। कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी तुम्हाला अख्खा मसूर कसा झालाय ते दाखवते। तुम्ही पाहू शकता किती छान दाटसर असा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। पाणी वेगळं अख्खा मसूर वेगळं असा झालेला नाही आहे। ग्रेव्ही अगदी छान मिळून आलेली आहे। मी अख्खा मसूरची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता जरी तुम्हाला हा अख्खा मसूर थोडासा सैलसर वाटत असेल तरीही गार झाल्यानंतर तो आपल्याला हवा तसा अगदी छान दाटसर होतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर किंवा थोडासा सैलसर देखील अख्खा मसूर ठेवू शकता। तयार अख्खा मसूर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। अख्खा मसूरला रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे। छान मस्त दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि सुगंध तर इतका भारी येतोय ना की पटकन खायला बसावं असं वाटतंय। या अख्खा मसूर सोबत तुम्ही नान, बटर नान, साधी रोटी, चपाती, भाकरी देखील अगदी सर्व करू शकता किंवा साध्या भाताबरोबर देखील हा अख्खा मसूर चवीला अप्रतिमच लागतो। अशाच पद्धतीने हा अख्खा मसूर तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।